राज्य शासनाने नुकताच एक शासन निर्णय जारी केला। काय होता तो निर्णय? तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना थेट ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू केल्या जाणार आहेत। यात प्रामुख्याने 8 मोठे निर्णय घेण्यात आले असून या व्यतिरिक्त मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केवळ राजकीय दृष्टिकोन न ठेवता ठोस प्रशासकीय आणि कायदेशीर पावले उचलली आहेत। आता हे 8 मोठे निर्णय नक्की आहेत तरी काय? मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या कोणकोणत्या सवलती लागू होणार आहेत तेच पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून राज्यभरात जी मोठी आणि तीव्र आंदोलनं झाली, मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी पुन्हा आंदोलनाचा थेट इशारा दिला होता। परंतु मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना अस्वस्थ केलं की त्यांच्या मागण्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी शासनाने वेगवान प्रक्रिया सुरू केली आहे। आणि आता राज्य सरकारनं मराठा समाजाच्या शिक्षणाच्या आणि सामाजिक प्रश्नावर एक चांगला मार्ग काढलाय। आरक्षणाचा मुद्दा अजूनही जरी कोर्टाच्या प्रक्रियेत अडकलेला असला तरी मराठा मुलांना लगेच फायदा मिळावा म्हणून सरकारनं त्यांना थेट ओबीसी सारख्या शैक्षणिक सवलती देण्याचा मोठा निर्णय घेतलाय। नुकताच याचा GR पण निघालाय। यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्गीयांसारख्या म्हणजेच ओबीसींसारख्या सगळ्या शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधांचा फायदा मिळणार आहे। याच वर्षापासून हे सगळं लागू होणार असून मुलांना ऑनलाईन फायदा मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या नव्या नियमानुसार ओबीसी मुलांना 10वी नंतर जी स्कॉलरशिप मिळते तीच योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू केली जाणार आहे। यासोबतच 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलांना मिळणारी स्कॉलरशिप आता मराठा पोरांनाही मिळणार आहे। यासोबतच ओबीसी मुलांना असलेली ड्रायव्हिंग आणि कंडक्टरची ट्रेनिंग योजना आता नियोजन विभागाकडून सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा तरुणांसाठी सुद्धा राबवली जाणार आहे। खाजगी किंवा PPP तत्वावर चालणाऱ्या सरकारी ITI मध्ये ॲडमिशन घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांची पूर्ण फी आता सरकार भरणार आहे। अनुदानित आणि विना अनुदानित कॉलेजमध्ये ओबीसी पोरांना मिळणाऱ्या इतर 16 सवलती मराठा विद्यार्थ्यांनाही मिळतील। यासोबतच जे विद्यार्थी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत आणि त्यांना दुसऱ्या राज्यात शिक्षणासाठी ॲडमिशन घेतले त्या मराठा मुलांना सुद्धा हा लाभ नक्की मिळणार आहे। कॅप राऊंड पूर्ण झाल्यावर जर काही जागा उरल्या आणि तिथे कॉलेज लेवलवर मुलांनी डायरेक्ट ॲडमिशन घेतलं तरीही त्यांना ओबीसी मुलांसारख्या सगळ्या शैक्षणिक सवलती इथून पुढे नेहमी लागू राहणार आहेत। थोडक्यात सांगायचं तर सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाची चांगलीच दखल घेतली आहे हे यातून दिसतंय। आरक्षणाचा विषय अजूनही फायनल झालेला नसला तरी शिक्षणातून मराठा मुलांना आधार देण्याचा हा प्रयत्न खूप महत्त्वाचा आहे। आता या निर्णयाची खरी अंमलबजावणी, वेळेवर पैसा मिळणं आणि हा फायदा थेट मुलांपर्यंत पोहोचणं यावर या कामाचं खरं यश अवलंबून राहील। कुठल्याही समाजाच्या प्रगतीचा रस्ता शिक्षणातून जातो आणि त्यासाठी सरकारने टाकलेलं हे पाऊल येणाऱ्या काळात मराठा समाजाला नक्कीच नवी दिशा देणारा ठरू शकतो। या व्यतिरिक्त मराठा समाजासाठी शासनाने अलीकडच्या काळात अजूनही काही महत्त्वाचे GR काढले आहेत। सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे मराठा समाजाला SEBC प्रवर्गातून शिक्षण आणि नोकरीमध्ये स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा कायदा शासनाने मंजूर करून घेतलाय। सोबतच ज्यांच्या कुणबी म्हणून जुन्या नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तरुणांना जर स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जाची मर्यादा शासनाने वाढवली आहे। याशिवाय तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून शिकणाऱ्या मुलांसाठी सारथी संस्थेमार्फत वसतिगृह भत्ता किंवा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय झाला आहे। आणि नुकतंच राज्यातील सर्व मुलींसाठी उच्च शिक्षण 100% मोफत करण्याचा एक मोठा GR सरकारनं काढला आहे, जेणेकरून समाजातील मुलींना शिक्षणात आणि व्यवसायात पैशाची कुठलीच अडचण येऊ नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 28 ते 30% असलेला मराठा समाज हा निवडणुका फिरवणारा सर्वात मोठा वर्ग असल्यामुळे त्यांची नाराजी टाळून हे मोठं वोट बँक आपल्याकडे वळवणं हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे गावागावात राजकीय नेत्यांना झालेली बंदी आणि समाजाचा वाढता रोष शांत करण्यासाठी हे डॅमेज कंट्रोलचे निर्णय असल्याचं सांगितलं जातंय आणि हे सरकारसाठी गरजेचं देखील होतं। याशिवाय सरकारने दिलेले 10% स्वतंत्र आरक्षण जर उद्या सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तरी आम्ही तुम्हाला ओबीसींसारख्या सगळ्या सवलती आधीच दिल्या आहेत हे सांगून समाजाला शांत ठेवता यावं हा यामागचा सेफ बी प्लॅन आहे। तसेच मराठ्यांना थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास
मूळ ओबीसी समाज दुखावला जाईल। त्यामुळे सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून काहींना ओबीसीत घेणं आणि बाकीच्यांसाठी स्वतंत्र 10% आरक्षण देणं अशी दुहेरी खेळी करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही वोट बँकना खुश ठेवत त्यांच्यातील संभाव्य संघर्ष टाळण्याचा आणि सत्ता सुरक्षित ठेवण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे। आता मराठा आरक्षणाच्या या नवीन निर्णयाकडे आणि त्यामागच्या राजकीय गणिताकडे तुम्ही कसं बघता? हा खरोखरच समाजाचा विकास करणारा निर्णय आहे की आगामी निवडणुकांसाठी आखलेली एक मोठी राजकीय खेळी? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती।